महाराष्ट्र, जय मराठी. मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आपण आज आहोत वाशी, नवी मुंबई येथे. आपले मराठी बांधव आहेत रोशन भोईटे यांनी इंजिनियर वडेवाले या नावाने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे आणि या व्यवसायाला, आपल्या मराठी व्यावसायिकाला शुभेच्छा देण्यासाठी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून सहकाऱ्यांसोबत आपण इथे आलेलो आहोत. मराठी एकीकरण समितीचं ध्येय हेच आहे की मराठी माणूस व्यवसाय क्षेत्राकडे वळाला पाहिजे, व्यवसाय क्षेत्रामध्ये मोठा झाला पाहिजे. मराठी भाषा जर महाराष्ट्रभर आणि जगभर पोहोचवायची असेल तर त्याआधी ती मराठी भाषा आपल्याला आर्थिक भाषा म्हणून पुढे गेली पाहिजे, तरच आपला मराठी माणूस मोठा होईल. मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्यात काम करत असताना मराठी भाषा, राज्य, संस्कृती यांच्या संवर्धनासाठी ज्याप्रमाणे काम करते त्यासोबतच मराठी शाळा, रोजगार आणि मराठी व्यवसाय हे वाढले पाहिजेत. मराठी माणूस व्यवसाय क्षेत्रात पुढे आला पाहिजे. त्यांचे उदाहरण घेऊन अनेक मराठी तरुण आज व्यवसाय क्षेत्रात निर्माण झाले पाहिजेत. यासाठी आपण मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो आणि जे काही तरुण महाराष्ट्रात, मुंबईमध्ये व्यवसाय क्षेत्र चालू करत असतील त्यांना मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आपण प्रत्येक जे लागेल ते सहकार्य करायला कायम तयार असतो. की कारण आपला समाज, मराठी बांधव मोठा झाला पाहिजे व्यवसाय क्षेत्रामध्ये, हेच आपलं ध्येय, स्वप्न आहे. यासोबतच रोशन भोईटे आमचे सहकारी आहेत, यांनी आज पहिल्या शाखेचं उद्घाटन केलं आहे. मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो की असेच प्रत्येक शहरामध्ये त्यांचा अनेक शाखांचा व्याप वाढत जावा, या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय मराठी. त्यांच्याकडून माहिती घेतला की गेल्या 5 ते 6 महिन्यापासून रोशन हे मला कंटिन्यू संपर्क करत आहेत की त्यांना एक शॉप चालू करायचा आहे पनवेल, नवी मुंबई या ठिकाणामध्ये. 6 महिन्यापासून ते या दुकानाच्या शोधामध्ये होते. पण ज्याप्रमाणे मराठी माणसाचं रक्तामध्ये आहे की संघर्ष करणं, त्याप्रमाणे 6 महिन्यापासून त्यांनी दुकान सर्वीकडे शोधलं, पण कुठेही हार न मानता आज कुठेही हार न मानता वाशी जोगाव येथे त्यांनी पहिली शाखा उघडलेली आहे. याबद्दल खरंच रोशन यांचं मी कौतुक करतो. त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो की त्यांनी याप्रमाणे अनेक शाखा उघडाव्यात आणि त्यासोबतच त्यांचे कुटुंब असतील, मित्रपरिवार असतील, यांना देखील पुढे घेऊन जाण्यासाठी अशा प्रकारचं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. आता मी रोशन भोईटे यांना विनंती करतो की त्यांचा हा 6 महिन्याचा प्रवास किंवा त्या अगोदर त्यांचं पुणे येथील देखील एक शॉप आहे, ते खूप वर्षापासून व्यवसाय क्षेत्रामध्ये आहेत, तर त्याबद्दलची माहिती देऊन पुढे इतर तरुणांना सुद्धा मार्गदर्शन करावे. नमस्कार. आपल्या सर्व मराठी एकीकरण समितीचे टीम आणि स्वागत करतो. ब्लूटूथ बंद करू. वेळेतला वेळ काढून या ठिकाणी आले आणि आमच्या इंजिनिअरिंग फ्रँचायझीसाठी आपण जो टाइम दिला मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि आपण मला गेल्या 6 महिन्यात खूप काही सहकार्य केलं, त्याच्याबद्दल मी मनोगत व्यक्त करतो. आणि आपण असंच मराठी मुलांना थोडं सहकार्य करत राहू असं मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि येणाऱ्या काळात मराठी एकीकरण समितीकडून जास्तीत जास्त मराठी मुलांसाठी काम करण्याची संधी मिळावी ही मी अपेक्षा मराठी एकीकरण समिती करतो आणि आलेल्यांचं सगळ्यांचं मनोगत व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.